आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। मंत्री महोदयांच्या हस्ते आनंदाच्या शिधा वाटपाचा कार्यक्रम झाला यशस्वी। रोहा तालुक्यातील शेडसई दुकानदार धर्माजी कोळी यांच्या दुकानातील आनंदाचा शिधा वाटप करण्याचे शासकीय कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला आणि बालकल्याण मंत्री कुमारी आदिती तटकरे ह्या उपस्थित होत्या। हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता मौजे भागीरथी खार येथे घेण्यात आले। यावेळी रोहा तहसीलमधील पुरवठा अधिकारी सौ उज्ज्वला अंधारे बोहीर मॅडम, अण्णासाहेब अभिजित महाडिक, गोडाऊन इंचार्ज जंगम अण्णा, ऑपरेटर प्रणित असे कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते। तर निमंत्रित पाहुणे म्हणून माजी सभापती रामचंद्र सकपाळ, ज्येष्ठ नेते हरिचंद्र वाजंत्री, माजी सरपंच देवीदास काडणेकर, सीताराम म्हात्रे, वामन पारंगे, दीपक कडू, प्रभाकर कडू, अशोक सानप, रवींद्र अहिरे, रवींद्र बाबरे, संजय म्हात्रे, शेडसई सदस्य तानाजी म्हात्रे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, नवनिर्वाचित कोकबन सरपंच सौ तेजस्विनी वाजंत्री व सर्व सदस्य, पाचगावातील ग्रामस्थ, पत्रकार बंधू तसेच शेडसई रास्त भाव धान्य दुकानाचे कार्डधारक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विभागाच्या माध्यमातून आनंदाचा शिधा याचं वाटप आणि या प्रसंगी उपस्थित असणारे सर्वच आमचे सन्मान्य मान्यवर माझे आनंदाचा शिधा हा जवळपास वर्षातून 2 वेळा साधारणपणे गणेश उत्सव 3 वेळा हा आंबेडकर जयंती उपलब्ध करून दिला जातो। आणि गणपतीच्या दिवशी सुद्धा मला वाटते गणपती सण हा आपण अतिशय उत्साहात साजरा करतो। त्याही वेळेला सणाच्या अगोदर आपल्याला आनंदाच्या शिधाचं वाटप हे त्या निमित्ताने करण्यात येतं। आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा सन्मान्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि या विभागाचे सन्मान्य मंत्री भुजबळ साहेब यांच्या पुढाकारातून आपल्याला आनंदाचा शिधा याचं वाटप करत असताना आम्हाला सर्वांनाच या निमित्ताने मनापासूनचा आनंद होत आहे। खरं तर दीपावली म्हटलं की आपल्या हिंदू सणांमधला एक अतिशय आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण सण म्हणून ओळखला जातो। आज वसुबारस पण आहे, उद्या धनत्रयोदशी आहे, त्याच्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण पहिलं आंघोळ स्नान करून लक्ष्मीपूजन असेल, भाऊबीज, पाडवा अशी ही आपली सालाबादप्रमाणे आपण दिवाळी हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो। अनेक वेळेला आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला या सणाचा मनापासून जो आनंद आहे हे घ्यायला कुठं ना कुठेतरी अडीअडचणी येतात आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या सर्वांची दिवाळी गोड जावी, कोणाच्याही आपल्या चुलीवर आपण फराळ शिजवताना आणि त्या 6-7 दिवसात सणाच्या अन्न शिजवत असताना कुठलीही तुमच्या मनात शंका नसावी की घरात आर्थिक अडचण आहे म्हणून आपण कदाचित दिवाळीला गोड किंवा दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या आवडीचे पदार्थ हे आपण बनवू शकणार नाही किंवा फराळ आपण बनवू शकणार नाही, अशी आपल्या मनामध्ये कुठे खंत नको वाटायला। आणि म्हणून आपल्या सर्वांनाच आज या निमित्ताने शिधाचं वाटप करण्यात येत आहे। मगाशीच इथे उल्लेख केल्याप्रमाणे साखर असेल, तेल असेल, त्याचबरोबर चणा डाळ, रवा, मैदा, पोहे असे लागणारे सर्व जीवनावश्यक जे काही खाद्यपदार्थ बनवण्यासाठीच्या वस्तू साहित्य आहे याचं आपल्याला या निमित्ताने जवळपास 6 आपल्या गोष्टींचा याच्यामध्ये या शिधामध्ये समावेश आहे। आणि त्याचबरोबर मला एका गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आहे की चांगल्या क्वालिटीचं आणि त्याचबरोबर अतिशय वेळेत, म्हणजे दिवाळी आज वसुबारस आहे त्यामुळे त्याच्या अगदी लागूनच दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच पूर्वसंध्येला आपल्याला हे उपलब्ध करून दिलं जात आहे। त्यामुळे अतिशय वेळेत, त्याचबरोबर या वाटपाची पद्धतसुद्धा एकदम पारदर्शक आहे। आपल्या अंगठ्याचं एकदा त्याच्यामध्ये शिक्क्याची याच्यात स्कॅन नोंद झाली की त्याची स्लिपसुद्धा आपल्याला येते, म्हणून याच्यामुळे मॅन्युअली काही न करता ऑनलाईन सगळ्यांचे रेकॉर्ड राहतात, सगळ्यांना तपासून पोचलाय की नाही ह्याचंसुद्धा एक रेकॉर्ड त्या निमित्ताने आपल्याला राहतो। त्यामुळे मी रेशन दुकानदार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन की किट देत असताना आपण अतिशय आपुलकीने आपण कुठेही म्हणजे खऱ्या अर्थानं शासनाकडून दिली जाणारी ही भेट ही त्यांना नम्रपणे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत या गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आणि समाधान
मनापासूनचे आभार मानत असताना त्यावेळी आनंदाचा शिधा वाटपाचे शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर दैनिक रायगड स्वाभिमानच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री महोदया कुमारी अदितीताई तटकरे म्हणाल्या, महिला आणि बालकल्याण विभाग तुमच्याकडे आहे आणि कोरोना काळापासून अंगणवाडी सेविकांचं काम जे आहे ते फार स्तुत्य काम आहे, परंतु त्यांचा जो पगार जो आहे किंवा त्यांचा जो मानधन जो आहे तो अत्यल्प आहे इतर राज्यांच्या तुलनेत. तर आपण ह्या बजेटमध्ये काही तरतूद करू इच्छिता का? खरं तर अंगणवाडी सेविकांनी मार्च महिन्यामध्ये ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाकडे विनंती केलेली होती आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या आंदोलनामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी होतो आणि त्यावेळेला त्यांच्या मानधनामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याला अजून म्हणजे 4-5 महिन्यांच्या पूर्वीची ही गोष्ट आहे आणि मदतनीस असतील त्यांची त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जवळपास 20% त्यांच्या मानधनामध्ये वाढ ही यंदाच्याच वर्षी करण्यात आलेली आहे. याचबरोबर जी त्यांना भाऊबीज दिली जाते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या अनेक वर्ष ती भाऊबीज त्यांना काही वेळेला दिवाळीच्या नंतर मिळायची, काही वेळेला ऐन दिवाळीत मिळायची, काही वेळेला डिसेंबर-जानेवारी महिन्यात मिळायची. या वेळेला आपण ती भाऊबीज त्यांना दिवाळी चालू व्हायच्या 15 दिवस आधी ही आपण मंजूर करून त्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी ह्या गेल्या 10 दिवसात त्याला गती दिलेली आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. या व्यतिरिक्त त्यांना स्मार्टफोन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्याची प्रक्रियासुद्धा यालाही आम्ही गती दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना पोषण ट्रॅकर असतील किंवा स्मार्टफोनवर ज्या त्यांना त्यांच्या कामकाजातल्या बाबी ज्या अपलोड कराव्या लागत असतात केंद्र शासनाच्या त्या पोषण ट्रॅकर साईटवर, त्याच्यासाठी सुद्धा त्यांची स्मार्टफोनची मागणी होती. तर ती आपण मान्य करून ती लवकरात लवकर त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. या व्यतिरिक्त यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर हे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी घेण्यात आलं आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. पुढच्या वर्षीपासून आपण त्यांच्या मूळ कुटुंबाची सुद्धा मोफत आरोग्य तपासणी ही करणार आहोत. या व्यतिरिक्त इन्शुरन्स जे आहे त्याचं प्रीमियम हे शासनाच्या वतीने भरलं जाणार आहे. त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत ज्याचा लाभ अद्यापपर्यंत त्यांना मिळत नव्हता, हा देण्याचा आपण त्यांना प्रयत्न हा सातत्याने करत आहोत आणि नक्कीच यातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या एकंदर कामाला त्यांचं निश्चितपणाने सन्मान करून शासन आणि विभाग हे त्यांच्यासाठी कार्यरत आहे. या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संघटना आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा आलेले निवेदनांना सुद्धा आम्ही त्याचाही गतीने त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचं काम सुरू आहे. जवळपास 20,000 मदतनीस यांची पहिल्यांदाच इतकी मोठी भरती ही गेल्या 3 महिन्यामध्ये करण्यात आली आणि प्रत्येक अंगणवाडी सेविकेच्या खाली एक मदतनीस असावी या दृष्टिकोनातून ती मोठी भरती ही करण्यात आली. या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यासहित राज्याच्या जवळपास 3,000 अंगणवाडी सेविकांचा एक मूलभूत प्रश्न होता, तो म्हणजे 10वीचं शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे. 2022 मध्ये एक GR काढण्यात आला केंद्र शासनाच्या वतीने की 12वी शिक्षणाची अट ठेवली होती, पण 2022च्या आधी ज्यांची 10वी झालेली आहे, ज्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण केलेलं आहे, त्यांना एक मार्गी आम्हाला रुजू करून घेण्याची आम्ही विनंती केंद्र शासनाला केली. ती त्यांनी मान्य केलेली आहे. त्यातून जवळपास 3,000 अंगणवाडी सेविका यांचा प्रश्न सुटणार आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातलेही अनेक अंगणवाडी सेविका आहेत. त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या ज्या त्यांच्या अडीअडचणी आहेत याच्यावर आम्ही काम करत आहोत आणि कसं त्यांनी सेविका म्हणून काम करत असताना, मदतनीस म्हणून काम करत असताना आणखीन सुखकर कसं करता येईल याकडे विभाग आणि शासन म्हणून आम्ही नक्कीच लक्ष केंद्रित केलेलं आहे. शेवटचा प्रश्न की तटकरी कुटुंबावरती रोह्याचं प्रेम आणि रोह्यावरती तटकरी कुटुंबाचं प्रेम हे फार आहे, पण काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर अपघातामध्ये अनेक युवकांना प्राण गमावे लागतात. आम्हाला पूर्णपणे म्हणजे रोहेवासियांना पूर्णपणे मुंबईवरती अवलंबून राहावं लागतं. तर त्यासाठी खासदार साहेबांच्या तर्फे किंवा अनिकेत भाईंकडून किंवा तुमच्याकडून कोणता प्रयत्न होतोय का सुसज्ज असं एक हॉस्पिटल व्हावं असं? आपण जिल्ह्याचं जे जिल्हा रुग्णालय आहे हे आज अलिबागमध्ये आहे, कारण ते जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी असणं गरजेचं आहे. मी 1.5-2 वर्षापूर्वी ज्या वेळेला राज्यमंत्री आणि जिल्ह्याची पालकमंत्री होती त्यावेळेला आपण विशेष बाब म्हणून जिल्ह्याचं महिला रुग्णालय
हे आपण रोह्यामध्ये भुवनेश्वरमध्ये आपण निश्चित केलं आणि त्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे. या व्यतिरिक्त आपलं रोह्याचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे याचा विस्तार आपल्याला अधिक कसा करता येईल ह्याकडे पण आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करत आहोत आरोग्य विभागाकडे. एक ब्लड बँक ही आजपर्यंत पनवेलपासून महाडपर्यंत ह्या मधल्या पॅचमध्ये अजिबातच एकही रक्तपेढी उपलब्ध नव्हती. ती आपण सुसज्ज अशी ब्लड बँकचं काम सुद्धा रोहा नगरपालिकेच्या हद्दीत ही सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपले जे प्रायव्हेट रुग्णालय आहेत हे आत्तापर्यंत त्यांचा विस्तार करत नव्हते, कारण इथं आणखीन काही मूलभूत सुविधांचा त्यांना अभाव. तर त्यामुळे एका बाजूला शासकीय आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करतच आहोत, पण त्याचबरोबर प्रायव्हेट जे प्रॅक्टिशनर्स आहेत यांनाही आपण आवाहन करत आहोत की त्यांनी सुद्धा आणखीन अधिकाधिक ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आणाव्या. आणि त्याचबरोबर महात्मा फुले आरोग्य जी योजना आहे आणि आरोग्य विभागाकडून आणि चॅरिटीकडून हॉस्पिटल्स म्हणून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये सवलती दरामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना आरोग्य जी सुविधा आहे ती मिळत असते, त्याचा अधिकाधिक प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण कसं आपल्याला ती योजना सुरू करता येईल आपल्या इथे सुद्धा, ह्यासाठी सुद्धा आम्ही ती प्रक्रिया गतिमान केलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक आरोग्य सुविधा जास्तीत जास्त देण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच जण प्रयत्नशील आहोत. मॅडम, या विभागातल्या नागरिकांचा मूळ व्यवसाय शेती आणि मच्छी आहे. आज अनेक म्हणजे 100-150 एकर जमीन जवळजवळ ओलिताखाली राहिलेली आहे. ती पण केमिकलचं पाणी येऊन जमीन अक्षरशः नापीक झालेली आहे. त्या संदर्भात वारंवार आम्ही प्रयत्न केले. तुमच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहेत. ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांचं निवेदन तुमच्याकडे सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यावर अद्यापही काही म्हणजे एक शब्दसुद्धा आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही आहे. या संदर्भात आपण काय प्रयत्न कराल? खरं तर बऱ्याचशा वेळेला उद्योग विभागाकडून जे बाधित क्षेत्र असतं त्याची नुकसान भरपाई ही दिली जाते. काही वेळेला त्याच्यामध्ये विलंबही होत असतो. या संदर्भातली निवेदन हे मला आठवते मी ज्या वेळेला उद्योग विभागाची राज्यमंत्री होती त्याही वेळेला काही प्रमाणात आम्हाला मिळायचे. काही वेळेला अनेक शेतकऱ्यांची मागणी असायची की ते केमिकलच्या ह्याच्यामुळे जी काही शेती खराब होत आहे तर त्याची सुद्धा नुकसान भरपाई त्यांना वाढवून मिळावी. मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला रोह्याच्या MIDCच्या इथे जे रेस्ट हाऊस उद्योग विभागाकडून बांधण्यात येत आहे त्याच्या शुभारंभ म्हणजे भूमिपूजन प्रसंगी ज्या वेळेला उद्योगमंत्री आलेले होते त्यावेळेलाही मी त्यांना विनंती केली की केमिकल झोन MIDC ज्या आपल्या आहेत या दोन्ही ह्या जुन्या MIDC आहेत आणि खासकर ह्या पूर्वी म्हणजे 40-50 वर्षापूर्वीच्या असल्यामुळे ह्या त्यावेळेसपासून फार्मा बेस्ड किंवा केमिकल बेस्ड या इंडस्ट्रीज आहेत आणि म्हणून बाधित होणारं जे क्षेत्र आहे किंवा शेती असेल मच्छीमार असेल ह्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा त्यांनी बैठक ही तिथल्या बाधित क्षेत्रातील जे शेतकरी आहेत यांना हे करून त्यांनी लावावी जेणेकरून त्यांना मिळत असणारी नुकसान भरपाईसुद्धा एक त्यांना वेळेत मिळणं गरजेचं आहे आणि दुसरं त्या संदर्भामध्ये आपण एक्सटर्नल आणखीन काही एक्सटेंडेड हे काढून लाईन काढून ते जो सर्व वेस्टेज जे आहे ते शेतीत जायच्या ऐवजी जर थोडा खर्च जर MIDCनी जर केला तर ते आपल्याला खाडीपर्यंत पोचवता येऊ शकतं. तर त्या संदर्भातल्याही प्रस्तावावर उद्योग विभागाने सकारात्मक विचार करावा अशी चर्चा त्यांच्यासोबत झाली. तर त्यानुसार लवकरात लवकरच ते त्याही बैठकीचं आयोजन करतील आणि मला खात्री आहे की उद्योग विभाग आणि शासन ही त्या संदर्भात नक्कीच त्यांची भूमिका सकारात्मक आहे. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर व शानवाज मुकादम, भागीरथी खार, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.